बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, नाहीतर त्यांची हाणावी टिंगरे, डोक्यावर पदर विश्वर नजर. आता तुम्हाला मी ती आपल्याला कळालंच असेल तुम्हाला की नेमकं मला बोलायचं कशावर. ते भोंदू कीर्तनकार संभाजीनगर आपलं थंबनेल पहिले कीर्तन मग मध्यप्राशन करून झाले भोंदूचे दर्शन. आता या भोंदूचं काय नेमके हे कीर्तनकार काय याच्यातले दोन मेन कॅरेक्टर आहे आपले. दोन म्हणजे आपले अभिनेत्री आणि एक अभिनेता आहे. अभिनेत्रीचं नाव आहे मीरा खरात उर्फ मिरी खरात. आता एक त्या खरात नाशिकच्या खरातची कोणीतरी लागते वाटते असं मला वाटतंय तिच्या याच्यावर, कारण तिचे कारनामे तसे, कारण ती हिच पाहून त्या खरातनं कार्यक्रम लावला वाटते. त्याच्यानंतर बालकृष्ण मोगल भागवताचार्य, स्वतःला भागवताचार्य समजतो. समजू द्या ते बाळ्या, त्या बाळ्याला काही कामधंदे नसेल त्याच्यामुळे त्याला असं टोकार होतं. लाईन मोकाट होती, येथं आलं आणि माझ्या ज्ञानेश्वर माऊलीचा संप्रदाय, माझ्या तुकोबाचा संप्रदाय, ज्ञानेश्वरी रचिला पाया तुका झाला शे कळस, हा संप्रदाय इतका चांगला, इतका खूपसुरत, पण असे काही नालायक लोक या संप्रदायात घुसले आणि या संप्रदायाची त्या लोकांमुळं बदनाम करण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे षडयंत्र करतात. माझा संप्रदाय हा वाईट नाहीची, हा महाराष्ट्राचा कणा आहे. महाराष्ट्रातले त्यांनी छत्रपती शिवाजी राजे भोसले पण त्यांच्या कीर्तनात ऐकले, असं तुम्ही इतिहासात ऐकलंय असं. कारण तुकाराम महाराज ते कीर्तनात जायची, कारण की असा हा संप्रदाय इतका जुना संप्रदाय. पण याच्यात काय झालं, काही नालायक लोक आलेत आणि नालायक लोक आलेत. कसे आलेत पहिले हिचे दोन शब्द, हिचे महान थोर विचार मिरीचे ऐकून घ्या पहिले, ते तुम्हाला लावतो मी. लेडीज फर्स्ट आहे, कुठल्याही कार्यामध्ये माय बाप लेडीज फर्स्ट आहे आणि लेडीज फर्स्टच राहणार. फक्त तिने त्याची मर्यादा तिची सोडू नये. जी मर्यादा आहे त्या लेडीजने तिची मर्यादा कधी सोडू नये. कुठेतरी आता अमर्यादपणे त्या वागू लागलेल्या आहेत. नको ते असणारे विषय त्यांच्यामध्ये दिसत आहेत. आता तुम्ही हे ऐकलेत, ती काय म्हणते कुठल्याही कार्यात लेडीज फर्स्ट आहे, लेडीज फर्स्टच राहणार आहे. कारण की बाई तो पण कोण्या कार्यात फर्स्ट आहे. आता हिचं कार्य आपण थोडक्यात पाहू. आता ही मीरा खरात आणि बालकृष्ण मोगल यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होतो आणि एका हॉटेलवर, एका लॉजवर ते जातात. त्या लॉजवर जातात, तिथे एक खंबा आहे, दारूचा एक खंबा विकत घेतात आणि दोघ जण मनसोक्त दारू आणतात. त्याच्यानंतर पूर्ण एकमेकाच्या अंगावरचे कपडे काढून टाकतात, पूर्ण नंगे होतात, पूर्ण नंगे पुंगे होतात. फक्त गाड्यात त्यांच्या तुळशीची माळ आणि त्या माळेमध्ये ज्ञानेश्वर माऊलीचा फोटो आणि त्या मोगल त्या बाळ्याच्या डोळ्यावर चष्मा, दाढी आणि ती बाई पूर्ण ते गोरेपान, पांढरी पाल, शिपीत पाल असलेली पूर्ण ही नंगी आणि त्यांचा तिथं सहभोगाचा कार्यक्रम एकमेकाच्या शरीरावर तुटून पडतात. आता यांना एवढी पण अक्कल नाही, हे कीर्तनात सरळ सरळ सांगतात असं करा तसं करा, इतके थोर विचार देतात, कोणी त्यांच्यावर विश्वास पण नाही करणार. असं वाटतं की हे कुठले भगवले अवतारी पुरुष असे ते सांगतात. आणि त्या ठिकाणी ते दारू पिऊन यांना एवढ्या पण अक्कली नाही की ते, आता तो व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियात 2-3 वर्षापूर्वी व्हायरल झालेला होता, त्या व्हिडिओमध्ये, त्याच्या त्या पॉर्न व्हिडिओमध्ये सरळ सरळ ती मीरा खरात ही पूर्ण नंगी झालेली, पूर्ण भोंगळी झालेली, पूर्ण चकाचक कार्यक्रम आहे. खालून पण आहे, मोगलचा पण चकाचक कार्यक्रम आहे. आणि ती झोपती करताना ती म्हणते हे मला करावं वाटत नाही, पुन्हा म्हणते तेव्हा पुन्हा वरी होतो, वरी झाल्यानंतर छाती वरी उचलतो आणि कमर घासतो. त्यावेळेस ती मिरी म्हणते खालून आता कसं करावं वाटतंय. म्हणजे विचार करा तुम्ही, यांच्या बुद्धिमत्ता किती खालच्या थरातली, आता त्यांना करावं वाटते. म्हणजे यांच्याकडून शिक्षण काय घ्यायचंय. पण यांचा पापाचा घडा भरला आणि मोगल कोण, बाळ्या कोण त्याच्या हातानं कसा व्हायरल झाला ते पण बघू. आता ही काय करते, ही मध्ये पाणी प्यायचं, पाणी पिते, बिस्लरीचं पाणी तोंडात घेते. आता झोपीलाच असते, त्याचा कार्यक्रम सुरू झाला तेव्हाच पाणी पिते, त्यांचे नाकात पाणी गेलं असं करते. म्हणजे त्या व्हिडिओ मध्ये आम्ही तो व्हिडिओ कमीत कमी पूर्ण जिल्ह्यात, पूर्ण महाराष्ट्रात असा कमीत कमी आमच्या संभाजीनगर विभाग आणि अमरावती विभागात अशा 2 प्रशासकीय विभागातला असा कोणताच व्यक्ती नसेल की त्यांनी तो व्हिडिओ बघितला नाही. आणि ज्याने व्हिडिओ बघितला नसेल सर्वसाधारण आले शरीफ समजायचा, पण असा कोणीच राहिला नाही की त्याने तो व्हिडिओ बघितला नाही. आणि लोकांनी एकदा नाही 5-5, 7-7 वेळेस ते व्हिडिओ बघितलेले. आता तुम्ही बघा ते व्हिडिओ मध्ये यांचा कार्यक्रम लागला. आता हे भोंदूपणा आपल्या महाराष्ट्रात आलेत, भोंदू हे कीर्तनात आलेत, भोंदूचा संख्या वाढली. यांना तुम्ही जे कीर्तन लावले, या भोंदू लोकांचे जे लोक कीर्तन लावतात ते पण नरकात जाणारे. आणि इथं नरकातलेच पहिले आसामी आहे, कारण हे यमाच्याच आसामी आहे आणि हे यमातच आहे. पण ते कीर्तन ऐकायला जाणारे पण हे पण त्याच्यात यमाच्या आसामी आहे. कारण की हे पापी
यांचं पापाचं प्रमाण जास्त वाढलं, पापाचा घडा भरला आणि आईनच एका जणाने त्यांना फोन लावला बाळ्याला आणि सांगितलं की महाराज तुमचं भागवत ठेवायचंय, तुमचं कीर्तन ठेवायचंय, त्यासाठी तुम्ही आम्हाला 2-4 क्लिपा तुमच्या कीर्तनाच्या क्लिपा पाठवा. महाराजांनी क्लिप उघडलं, मोबाईल उघडला आणि मार 2-4 व्हिडिओ. पण त्यांना हे लक्षात नाही राहिलं की रात्री जे आपण कांड केलंय, कारण त्याच कांडातला आपल्या व्हिडिओवर क्लिक झालं आणि ते सगळे व्हिडिओ 4-5 क्लिपा ह्या शेअर झाल्यानंतर त्या ज्या व्यक्तीच्या हातात त्या किल्पा आल्या, त्या व्यक्तीनं काय केलं, त्या किल्पा बघितलं आणि बघितलं अरे मोगलचा सेक्सी व्हिडिओ. त्यानं काय केलं, झाला ग्रुपला आणि आपल्या 4-5 मित्राला पाठवला आणि ग्रुपला सेंड करून दिला. आणि नंतर महाराजाला फोन लावून विचारलं, महाराज तुम्ही व्हिडिओ कोणता क्लिप कोणती टाकली, तर महाराज त्याला विनंती करतो तू डिलीट करून टाक. आता तो डिलीट कुठून करणार आहे, तो व्हिडिओ व्हायरल झाला, आता तो खरंच डिलीट करणार आहे का? कारण ह्या महाराजाची सगळी पोल खोल झाली, त्या मीरा खराची पण पोल खोल झाली आणि त्या महाराजाची पण पोल खोल झाली. कारण की तेल जे वरून कपडे ती कीर्तन करताना पदर खाली पडू देत नाही, म्हणजे त्यातून मला म्हणली मी त्याच्यामुळे डोक्यावर पदर आणि वेशीवर नजर. आता वेशीवर नजर म्हणायच्या ऐवजी वेशीच्या ऐवजी दुसरा शब्द तिथं वापरू शकतो. आता एक ताणू ताणू बोलती, ताणू ताणू कीर्तन करते. आता तुम्ही म्हणाल काय ताणू ताणू, तुम्ही लय 12 खोडीचे. कारण की तुम्हाला मी सरळ सांगतोय, गळा ताणून म्हणायचे तर तुम्ही कोणताही अर्थ घ्यासाल आणि पुन्हा म्हणता हालेच बोलतो. लक्षात ठेवा, ते गळा ताणून ओरडून लोकांना सांगते की तुम्ही कसे वागा कसे नाही. आता तिथं मी गेलेलं आहे तुम्हाला की ही लोकांना सांगे ब्रह्मज्ञान आणि हिचं कोरडं पाशाने. म्हणजे ही लोकांना सांगते तुम्ही चांगले वागा, ही नंगनाच चाललाय यांचा दारू पिऊन कार्यक्रम चाललाय आणि हे असले भोंदू तुम्ही ओळखा आणि वेळेवरच ठेचण्याचा प्रयत्न करा. तर मी याच्यातून तुम्हाला ह्या आपल्या व्हिडिओतून हे सांगण्याचा प्रयत्न करतोय की लक्षात ठेवा, तुम्ही कितीही पाप तुम्ही लपून करा, किती 4 भिंतीच्या आत पाप लपून करा, पण एक ना एक दिवस त्याला ते पाप बाहेर येण्यासाठी तुम्ही तुमचे कारणीभूत असता. कारण की याचं पण तेच झालंय, यांनी ते लॉज मध्ये केलंय, एका हॉटेलमध्ये आलिशान हॉटेलमध्ये कार्यक्रम केलाय, पण एका चुकीमुळे सर्व जीवन उद्ध्वस्त झाले. आणि विशेष करून मग हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हिनं काय केलं, वाटतं औषध घेण्याचा प्रयत्न केला. औषध घेतलं नाही कोणाला माहिती, कारण फक्त सहानुभूती लोकांची मिळावं त्यासाठी तिने औषध तोंडाला लावलं आणि त्याच्यानंतर तिच्या घरच्यांनी उचललं आणि तिला संभाजीनगरच्या सिव्हिल हॉस्पिटलला ऍडमिट केलं. आज थोडे दिवस राहिली, याला पण पोलिसवाल्यांनी अटक केलं. अटक केल्यानंतर तुम्ही मला सांगा, यानं एक व्हिडिओ पॉर्न व्हिडिओ हा शेअर केला, त्याच्यानंतर याला अवघ्या 1-1.5 घंट्यात जमानत होती. अटक केल्यानंतर 1-1.5 घंट्यात जमानत होती. आणि आता या भोंदू अशोक खरातचे व्हिडिओ जर तुम्ही शेअर केले, तुम्हाला 3 वर्ष सजा आहे आणि त्याला सजा काहीच झाली नाही, त्याला 1 घंट्यात जामीन होतोय. म्हणजे हे सरकारचं पण दुटप्पीपणा आहे. कारण की तिथं त्या मोठमोठ्या लोकांचे व्हिडिओ आहे, मोठमोठ्या घरच्या बायांचे व्हिडिओ आहे, म्हणजे त्यांचे कोण बघितले तर तुम्ही करणार आणि या लोकांचे नाही करणार नाही का? त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगू शकतो की आमच्या बुलढाणा जिल्ह्यात पण असे पण 3 व्हिडिओ व्हायरल झाले. एक आता 4-5 दिवस झाले, जालना जिल्ह्यातला पण एक शिक्षिका आहे, तिचा पण व्हिडिओ तिच्या विद्यार्थ्यासोबत व्हायरल झाला, तो एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्याच्यानंतर एक चिखलीचा एक नामांकित डॉक्टरांचा पण व्हिडिओ असाच व्हायरल झाला. त्याच्यानंतर मेकर जिल्हा बुलढाणा येथील नगरसेवकाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्याच्यानंतर बलात्काराची केस झाली, कारण की तिच्यात व्हिडिओ त्या स्त्रीचा चेहरा दिसला आणि स्त्रीचा चेहरा दिसला म्हणजे बलात्कार. जळगाव पण एक नामांकित डॉक्टरांचा व्हिडिओ मागे व्हायरल झाला होता. त्याने सांगितलं हे आहे ना मार्क केलेला व्हिडिओ आहे. म्हणजे आता काय झालेला व्हिडिओ समजा त्यांच्याकडून जरी व्हायरल झाला तर ते म्हणतात हे आहे ना की बनवला आणि विरोधकांनी बनवला आणि जाणणाऱ्या लोकांनी बनवला. आता हे सरळ सरळ सोपं झाले, पण हे याचा व्हिडिओ आणि प्रत्यक्ष मोबाईलचा व्हिडिओ याच्यात जमीन आसमानचा फरक असतो. कारण की प्रत्येक व्हिडिओला एक IPS ऍड्रेस असतो. एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगून देईल की IPS ऍड्रेस नेमका कसा असतो काय असतो. सध्या तो तुम्हाला कळणार नाही, कारण की मी नंतर तुम्हाला दमान सांगेल, पुढच्या एखाद्या व्हिडिओ तुम्हाला सांगेल IPS ऍड्रेस कसा असतो आणि कसा कोणत्या मोबाईलने शूट झालाय, कुठं हा मोबाईल शूट झालाय, हे सर्व तिथं लोकेशन वगैरे सर्व त्या व्हिडिओमध्ये येईल असतं. आणि तो IPS ऍड्रेस तुम्ही कोणीही बदलू शकत नाही, असं असतं. त्याच्यानंतर हे पण यानं पण तसं केलं नाही बाबा, कोणतरी माझा व्हिडिओ मोबाईल घेतला कोणतरी केला, अरे पण केला तुपल्या मोबाईल मध्ये तुपला व्हिडिओ. तू कीर्तन करतो, भागवत लोकांना समजून सांगतोय, भागवताचार्य झालाय आणि तू लोकांना काय ज्ञानाच्या गोष्टी पाजळून राहिला आणि तू काय करू राहिला. आता ही पण मीरा म्हणजे हिनं पण एका महाराजासोबत लग्न करेल होतं. तिचा इतिहास सांगतो, हिनं पांडुरंग महाराज एक त्याच्यासोबत लग्न केलं, पण पांडुरंग महाराजाचे पहिले 2 लग्न होईल होते. पुन्हा तिनं त्याच्यासोबत भांडणं केली, पुन्हा माहेरात राहायला आली आणि माहेरात राहायला आल्या हिचं कीर्तन त्या भागवताचार्य यांचं झंगाट जुटलं. झंगाट जुटल्यानंतर यांचं सुरू झाला. सुरू झाल्यानंतर यांचा
खपाखपान टपाटप कार्यक्रम सुरू झाला. म्हणजे हे लोक संप्रदाय, चांगल्या संप्रदायाला नासवण्याचं काम हे लोक करत आहे. त्याच्यासाठी तुम्ही कुठेही गेले तर गाडगं तुम्ही पहिलं वाजवून पाहता. तसे पण तुम्हाला ज्याचं कीर्तन घ्यायचंय तो महाराज पहिला वाजवून पहा, कारण त्याचा बॅकग्राऊंड पहा, त्याचं सर्व चेक करण्याचा प्रयत्न करा, तरच तुमच्या कीर्तनाला बोलवा, अन्यथा बोलू नका. प्रत्येक याच्यात प्रत्येक सर्व ठिकाणी भोंदूपणाला ओत आलेला आहे. आणि त्याच्यामुळे वेळी सावध व्हा आणि भोंदू वळका. आणि जिथं भोंदू तुम्हाला दिसत पहिले त्याचे तिथं टिंगरा आणा, म्हणजे त्याची बसायची जागा आणा. कारण त्याच्यात काही वाईट नाही, कारण की ह्या लोकांनी काय केले, आपल्या हिंदू धर्मावरच आपलीच लोक आपल्या हिंदू धर्मावर घाला करू राहिलेत. कारण की हेच लोकांनी फार रस्ता तळाला लावलाय. कारण की देवाचं भीती दाखवून कोणी काही दाखवतंय, कोणी काही करते. आता असे कित्येक व्हिडिओ व्हायरल झाले, पण आजपर्यंत काही कोणाला केस झाले नाही. पण आता जो नाशिकचा भोंदू बाबा आहे, याचा व्हिडिओ जर तुम्ही जर कोणाकडे जर असेल तो डिलीट करून टाका. कारण की सरकारची करडी नजर, कारण की हुकुमशाहीची नजर तुमच्यावर पडली तर तुमचं काही खरं नाही. कारण तुम्ही 3 वर्ष जेलमध्ये साल्ल्याशिवाय राहणार नाही. बाकी कोणाचे व्हिडिओ तुमच्याजवळ असले काही अडचण नाही, फक्त तिथल्या, कारण त्या त्यांच्या श्रेय आहे, अधिकाऱ्यांचे श्रेय आहे, मोठमोठ्या लोकांच्या मोठमोठ्या श्रेय आहे, म्हणून त्या मोठ्या लोकांना मोठाली इज्जत राहते. असं ते माझं नाही म्हणणं, असं महाराष्ट्र शासनाचं तथा देवेंद्र भाऊचं म्हणणं आहे, आपलं म्हणणं नाही. त्यांचं म्हणणं आहे, मोठ्या लोकांना मोठ्याला इज्जत, लहान लोकांना इज्जत नाही, शेतकऱ्याला तर बिलकुल इज्जत नाही, असं त्या सरकारचं म्हणणं आहे. आणि सरकार हुकुमशाही सरकार आहे, त्याच्यामुळे तुमच्याकडे जर त्या अशोक खराचे व्हिडिओ असेल तर डिलीट करून टाका.